आणि साहेब नमस्ते. आपण पिंपरी पेंढार नवलेवाडी येथे एका शेतकऱ्याच्या जमीन क्षेत्रामध्ये माननीय तहसीलदार मंडलाधिकारी यांची कोणतीही लेखी परवानगी न घेता ज्या ठेकेदारांनी त्या जमीन क्षेत्रातनं मागील 10 दिवसात मुरुमाचं उत्खनन केलं आणि त्याची विक्री केली, तो प्रकार मी 20 तारखेला त्याची लेखी तक्रार केली माननीय तहसीलदारला. त्याप्रमाणे त्यांनी 23 तारखेला प्रसारमाध्यमांकडं आपल्या माध्यमातून त्याची बातमी प्रसारित झाली आणि 24 तारखेला त्याचा पंचनामा झाला. ज्या वेळेला प्रसारमाध्यमांकडून बातमी गेल्यानंतर नवलेवाडीतील गट नंबर 350चे जेवढे 8 शेतकरी आहेत ते सगळे मुंबईला नोकरीसाठी आहेत, काही रिटायर झालेले आहेत. त्या लोकांनी प्रसारमाध्यमातून ही बातमी ऐकल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की गट नंबर 350 आपल्या डगे कंपनीच्या मालकीचा आहे. ते सगळे लोक पिंपरीला आले आणि त्यांनी झालेला प्रकार पाहिला. त्यांनी तहसीलदारांना एक पत्र दिलं आणि ओतूर पोलीस स्टेशनला एक तक्रार लेखी केली. त्यानंतर तहसीलदारांनी एक त्यांना डगे फॅमिलीला एक नोटीस काढलं आणि त्या नोटीसच्या माध्यमातून झालेल्या जागेचा पंचनामाची एक प्रत त्यांना दिली. आणि जे निवृत्त पोलीस होते त्यांचं नाव आहे चंद्रकांत ठकाजी ढगे ज्यांनी त्यांच्या जमीन क्षेत्रातनं मातीचं मुरुमाचं परवानगी न घेता चोरी केली, त्याची लेखी तक्रार काल गुन्हा त्यांच्यावर चोरीचा दाखल करण्यात आलेला आहे. त्या संदर्भात त्याला कलम लागलीत. भारतीय न्याय संहिता BNS 2023 303(2), भारतीय न्याय संहिता BNS 2023 3(5), खाण आणि खनिज नियम आणि विकास अधिनियम 1957 4A, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 9, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 15, सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियम 1984 3 आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियम 1984 4 अशी कलमं लावलेली आहेत. तक्रारदार जे आहेत ते चंद्रकांत ठकाजी ढगे हे मुंबईला घाटकोपरला वास्तव्याला असतात, रिटायर पोलीस आहेत. त्यांनी ही तक्रार केलेली आहे. ओतूर पोलीस स्टेशनला तक्रार कधी केली? काल तक्रार साहेब संध्याकाळी 5 वाजता 4 तारखेला ही तक्रार दाखल झाली. अटक वगैरे केली? अजून ती प्रक्रिया माहीत नाही साहेब काय झाले ते. आणि ज्यांनी ढगेंच्या जमीन क्षेत्रातनं चोरून मुरुमाचं उत्खनन केलं ते ठेकेदार, त्यांची नावे आहेत सचिन सोपान कदम नवलेवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे आणि गणेश यशवंत निमसे राहणार आळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे. अशा प्रकारे त्यांच्यावर ओतूर पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल करून त्यांना 13,16,000चा पोलिसांनी दंड केलेला आहे, कारवाई केली आहे. माझी जुन्नर तालुक्यातील महसूल विभागाला विनंती आहे आणि इरिगेशन डिपार्टमेंट कार्यकारी अभियंता यांना विनंती आहे की साहेब माणिकडोह धरणामध्ये जे मातीचं परवानगी नसताना उत्खनन केलं जातं त्याच्यावर तुम्ही आजपर्यंत कोणताही गुन्हा दाखल केला नाही. मग आपण आपल्या कर्तव्यात का कसूर करताय? जर उद्यापासून माणिकडोह धरणात मातीचं उत्खनन सुरू झालं आणि जर आपण त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाहीत तर कार्यकारी अभियंता यांच्यावर मी सदर नारंगाव पोलीस स्टेशन येथे किंवा जुन्नर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करणार. कारण काय की सदर कार्यकारी अभियंता इरिगेशनचे आपल्या कर्तव्यात कसूर करत आहेत. तुम्हाला जर संपूर्ण तिथं दिसतं आहे की त्या धरणातनं माती काढली जाते, परमिशन नाही आहे, शासनाचं परमिशन नाही आहे, तर महसूल खात्याचं परमिशन नाही आहे, हे सर्व माहीत असताना जर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असाल तर कार्यकारी अभियंता साहेब मी तुमच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून मी तुमच्यावर गुन्हा दाखल करणार. सगळ्यात महत्त्वाचा सेन्सिटिव्ह विषय साहेब, मागील 50 दिवसापासून मी सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाच्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी झालेली अतिक्रमणे, 300 मीटरच्या आत झालेली टावर, ह्या बांधकामासंदर्भात मी सातत्याने आवाज उठवतो आहे. पण जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी त्यावर काही बोलायला मागत नाही. मयुरेश कोर्टात का जात नाही कोर्टामध्ये मग? साहेब, कोर्टात आता जाणार ना साहेब. ठीक आहे, मग कोर्टात मयुरेश डेव्हलपरने ते डेव्हलप केलं आहे. तानाजी शेठ मग जर मयुरेश त्यांच्या- काय 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 जर त्यांच्या मालकीची जमीन असेल तर त्यांच्या मालकीच्या जमिनीमध्ये ते डेव्हलपमेंट करू शकतात. शासनाला जर शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी काही अंतर सोडायचं असेल तर शासनाने तो निर्णय घ्यावा. त्यांच्या खाजगी मालकीची जमीन असेल तर त्यांना ती भरपाई द्यावी. वाणी साहेब, तुमच्या माहितीसाठी सांगतोय, मी स्वतःला शिवभक्त म्हणतोय की नाही? मग महाराष्ट्रातील तमाम शिवभक्त म्हणतात. आणि आजही राजसाहेब ठाकरेंनी सुद्धा सांगितलं आहे की गड किल्ल्याचं संरक्षण करण्यासाठी गडाच्या तटबंदीच्या तेथे कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर बांधकाम ठेवायचं नाही, ते जमीन दोस्त करा म्हणून राजसाहेब ठाकरेसुद्धा म्हणालेत. मग जुन्नर तालुक्याचे आमदार स्वतःला शिवभक्त म्हणणारे मग 50 दिवस होणे त्यावर का बोलत नाही? वाणीसाहेब, लोकप्रतिनिधींना, शरददादांना यावर बोलावंच लागेल आणि मी बोलतं करणार. जोपर्यंत दादा बोलत नाही तोपर्यंत मी दादांना म्हणणार की दादा, शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी झालेल्या अतिक्रमणासंदर्भात आपण बोला. आपल्याला जे काय बोलायचं आहे आपण ते जुन्नर तालुक्याच्या जनतेसमोर मांडा. कारण गडकिल्ल्याचं संरक्षण करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. वाणीसाहेब, बरेच काही विषय आहेत, पण जो आज मुद्द्याचा विषय जो होता, आज तालुक्याच्या लक्षात आलं असेल की सर्वसामान्य शेतकऱ्यांची लयलूट होते. शेतकऱ्यांची परवानगी घेतली जात नाही, तहसीलची परवानगी घेतली जात नाही, रॉयल्टी भरली जात नाही आणि त्या माध्यमातून गौण खनिजाची चोरी होते. हा एक नवीनच तालुक्याला, हा ठेकेदारांना जे माती मुरुम चोरून नेतात त्यांना हा एक नवीन धडा शिकण्यासाठी मिळालेला आहे. धन्यवाद वाणी सर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.